नमस्कार, स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पीएम लेक्चरचं लेक्चर क्रमांक 5 म्हणजेच भाग क्रमांक 5 पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर ए चा उच्चार ऍ असे असणारे मोठे शब्द। चला तर मग ओके, मी सांगितल्याप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत ए चा उच्चार ऍ असे असणारे मोठे शब्द। आतापर्यंत आपण भाग क्रमांक 1 मध्ये इंग्रजीतील अक्षरांचे ध्वनी शिकलो, आवाज शिकलो। त्याच पद्धतीने डायग्राफचे आवाज कसे आहेत, ब्लेंडचे उच्चार कसे करायचे ते आपण भाग क्रमांक 1 मध्ये शिकलो। भाग क्रमांक 2 पासून आपण वाचनाला सुरुवात केली, शब्द वाचनाला सुरुवात केली। त्यामध्ये ए चा पहिला उच्चार ऍ असे असणारे छोटे छोटे शब्द, 3 अक्षरी शब्द वाचायचा सराव केला आणि तुम्ही त्या वाचनामध्ये परफेक्ट झाले। त्यानंतर भाग क्रमांक 3 आणि भाग क्रमांक 4 याच्यामध्ये आपण 4 अक्षरी शब्द, ज्यामध्ये ए चा उच्चार ऍ असा आहे, अशा शब्दांचा वाचनाचा सराव केला। आणि आज भाग क्रमांक 5 मध्ये ए चा उच्चार ऍ असे असणारे थोडे मोठे शब्द, ते कसे वाचायचे याचा सराव करणार आहोत। आता आजच्या भागामध्ये आपल्याला ए चा उच्चार ऍ असे असणारे मोठे शब्द वाचायचे आहेत। मोठे शब्द म्हणजे नेमके कसे, लक्षात घ्या। भाग क्रमांक 3 मध्ये आपण या पद्धतीचे शब्द पाहिले, त्यामध्ये स्वराच्या आधी एकच अक्षर असे असणारे शब्दाचं वाचन केलं। भाग क्रमांक 4 मध्ये आपण काय केलंय, या पद्धतीचे शब्द म्हणजे स्वराच्या आधी 2 अक्षर, स्वराच्या आधी किती अक्षर आले, 2, याच्यामध्ये स्वराच्या आधी एकच अक्षर आलं। तर आजच्या भागामध्ये आपल्याला कसं शिकायचंय की स्वर आणि स्वराच्या आधी 2 अक्षर किंवा स्वराच्या नंतरही 2 अक्षर किंवा 3 अक्षर असे असणारे मोठे शब्द आज आपल्याला कशा पद्धतीने वाचले पाहिजेत हे शिकायचं आहे। चला तर मग, आर यू रेडी? ओके विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करू, BLACK। आता याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर हा स्वर आहे आणि स्वराच्या आधी 2 अक्षरे दिसतात आणि स्वराच्या नंतर देखील 2 अक्षरे दिसतात। मग अशा वेळी हे कसे वाचायचे, एकदम सोपं आहे। पहा, जसं आपण मागच्या भागात शिकलो, सगळ्यात पहिले स्वर शोधला आणि स्वराच्या आधीचे अक्षर आणि स्वरापर्यंत हा एक गट केला। पहा, हा एक गट असं मी करायला का सांगतो, कारण असं केल्याने आपला एक सिलेबल तयार होतो। सिलेबल वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला पुढच्या भागात शिकू, परंतु सध्या लक्षात घ्या की पहिला अक्षर ते स्वरापर्यंत हा जो एक गट केला, याच्यामुळे आपल्याला तो एकदम उच्चार करायला सोपा जातो। आता जसं आपण मागच्या भागात शिकलोय, हा ब ल ऍ, परंतु आता ही पद्धत आपल्याला घ्यायची का, आपण थोडं नेक्स्ट लेवलला आलोय, थोडं पुढे आलोय, पटकन आपल्याला जायचंय। इथपर्यंत उच्चार काय झाला, ब्लॅक, ब्लॅक आलं लक्षात, कसा झाला काही विद्यार्थ्यांसाठी पहा, पुन्हा लक्ष द्या। हा ब आहे, हा ल आहे, हा ऍ आहे, ओके। हा ब सुरुवातीचा अर्धा, हा दुसरा अक्षर पूर्ण, हा इथपर्यंत ब्ल, परंतु ह्या ब्ल ला ए लगेच चिटकून आहे, त्यामुळे त्याचा सेपरेट उच्चार करायचा आहे का, नाही, सलग उच्चार, ब्लॅक। इथपर्यंत काय झाला, ब्लॅक। ह्या उच्चारांची फोड कशी आहे, सलग उच्चार कसा करायचा आहे हे आपण मागच्या 2 भागात शिकलेलो आहोत, त्यामुळे याचा तुम्हाला सराव झालेला असेल आणि याची सवय देखील तुम्हाला आता झाली असेल। आता थोडं नेक्स्ट लेवलला जायचं, पटकन वाचायचं, ब्लॅक। इथपर्यंत काय झाला, ब्लॅक, आणि नंतर पुढचे 2 अक्षर CK, मागच्या भागात शिकलो आपण CK। CK हा डायग्राफ आहे आणि CK एकत्र आला तर त्याचा उच्चार होतो क। इथपर्यंत झाला क, शब्द वाचन संपलं, ब्लॅक क, ब्लॅक। पटकन वाचा, ब्लॅक, शब्द काय झाला, ब्लॅक। ब्लॅक म्हणजे काय, काळा, ब्लॅक म्हणजे काळा, शब्द वाचा, ब्लॅक। चला पुढचा शब्द त्याच पद्धतीने आहे, एकदम सोपा, त्याच पद्धतीने वाचन करायचंय, सुरुवातीपासून थेट स्वरापर्यंत हा एक गट, कारण इथं एक सिलेबल तयार होणार आहे। वाचायचा प्रयत्न करू, ब्लॅक, ब्लॅक। ज्या विद्यार्थ्यांना थोडं समजायला अवघड जाते त्यांच्यासाठी परत, हा ब अर्धा, हा एल म्हणजे ल, ल पूर्ण,
आणि हा ऍ, परंतु हे सगळे एकत्र सलग जोडून घेतले आहेत, म्हणजे तिन्ही अक्षर एकमेकांना क्रमाने जोडले. काय झालं इथपर्यंत? ब्लॅक ब्लॅक पा. आता पुढे पुढे जाऊ आपण. ब्लॅक पा, पुढे जाऊ. ब्लॅक, जसा अक्षर येईल तसा उच्चार करत जायचा. ब्लॅक हा न अर्धा आणि शेवटचं पूर्ण घ्यायचं आपल्याला. ब्लँक, संपला शब्द. ब्लँक ब्लँक, पटकन वाचा. ब्लँक, काय शब्द झाला? ब्लँक ब्लँक. ब्लँक म्हणजे काय? रिकामा. ब्लँक म्हणजे काय? रिकामा. पहा, आपल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये बराच वेळा येतं की फिलिंग द ब्लँक म्हणजे काय? रिकाम्या जागा भरा. ब्लँक ब्लँक म्हणजे काय? रिकामा. ओके, चला पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. स्वरापर्यंत एक सिलेबल म्हणजे सलग. काय होईल रे? क्लॅप क्लॅप. काय झालं इथपर्यंत? क्लॅप. कसं? हा क, हा ल आणि हा काय? क्लॅप. सलग जोडून घेतलाय. क्लॅप. आता हे अक्षरांचे, प्रत्येक अक्षरांचे सेपरेट आवाज काय, उच्चार काय, ही लिहायच्या पद्धतीपेक्षा आपण थोडं पुढे जायचं, फास्ट जायचं. काय झालं? क्लॅप. ओके, चला पुढचं पाहू. एस एच. एस एच पाहिलं की पाहिलं तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे. एस एच काय आहे? डायग्राफ आहे. काय त्याचा उच्चार होतो? श. ओके, संपला शब्द. क्लॅश क्लॅश. काय झाला? क्लॅश. क्लॅश म्हणजे काय? संघर्ष. क्लॅश म्हणजे काय? संघर्ष. आपण पाहतो असं म्हणताना की त्या दोघांमध्ये क्लॅश झाला म्हणजे काय? त्या दोघांमध्ये संघर्ष झाला. क्लॅश म्हणजे काय? संघर्ष. चला पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करू. स्वरापर्यंत एक सलग सिलेबल म्हणजे सलग उच्चार करायचा. क्लॅ. क्लॅ. कसा झाला क्लॅ? हा प, परंतु हा अर्धा, हा ल आणि हा ऍ. परंतु आता याची सवय ठेवू नका. आता थोडं नेक्स्ट लेवलला जा. प्लॅ. प अर्धा, हा ल पूर्ण, ऍ. प्लॅ. काय झालं? प्लॅ. पुढे जाऊ. प्लॅन न आला, नचा उच्चार. प्लॅन्ट, टचा उच्चार. ओके, वाचायचा प्रयत्न करू. प्लॅन्ट प्लॅन्ट. काय वाचन झालं? प्लॅन्ट. प्लॅन्ट म्हणजे काय? रोपटे. प्लॅन्ट म्हणजे काय? रोपटे. आपण जे छोटं रोपटं लावतो ना त्याला प्लॅन्ट म्हणतात, आणि जे मोठं झालेलं असतं त्याला ट्री. आलं लक्षात? प्लॅन्ट. प्लॅन्ट म्हणजे रोपटे. ओके, पुढचा शब्द सोपा आहे, वाचायचा प्रयत्न करू. पहिल्या अक्षरापासून थेट स्वरापर्यंत एक सिलेबल झाला. चला, ज्या पद्धतीने, ज्या क्रमाने उच्चार होतो त्या क्रमाने उच्चार करायचा, परंतु सलग. प्लॅ प्लॅ. काय झालं इथपर्यंत? हा प्लॅ. कसा प्लॅ झाला? हा प, हा ल एकत्र केले, ल आणि हा ऍ पण एकत्र केला. प्लॅ. त्याच क्रमाने प्लॅ. काय झालं इथपर्यंत? प्लॅ. पुढे जाऊ. प्लॅ. अनुस्वारासारखा आला की न असतो. ओके, प्लॅन शेवटी क. संपला विषय. काय शब्द झाला? प्लॅंक प्लॅंक प्लॅंक. पटकन वाचा. प्लॅंक. हळूहळू. आता ही जी वाचायची पद्धत आहे ना, काही मुलांमध्ये असते, हळूच वाचायचं, शेवटच्या अक्षरावर जास्त जोर द्यायचा. कसं? प्लॅंक असं पद्धत ठेवायची नाही, फास्ट. प्लॅंक प्लॅंक. पटकन वाचा. प्लॅंक. प्लॅंक म्हणजे काय? फळी. जी फळी असते ना त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्लॅंक. शब्द वाचा. प्लॅंक. ओके, चला पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत एक सलग सिलेबल, एक गट केला. चला क्रमाने. स्लॅप स्लॅप. काय झालं इथपर्यंत? स्लॅप. कसा स्लॅप झाला? स, ल आणि हा ऍ, परंतु हा वेगळा वेगळा आहे का? नाही, जोडून आहे, एकत्र झालेला आहे, एक संघ. स्लॅप स्लॅप. ओके, चला इथपर्यंत उच्चार. स्लॅप. एस एच. एस एच पाहिला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा डायग्राफ आहे आणि एस एच एकत्र होतो श. चला लगेच श. शब्द वाचा. स्लॅश. संपला. स्लॅश स्लॅश. आणि शब्द वाचन करताना ओघाने पटकन आला पाहिजे. असा एक काही मुलांना एक सवय असते बा की शेवटच्या अक्षरावर जोर द्यायचा आणि मग शब्द.
स्लॅश असं नाही करायचं इंग्लिश मध्ये. ओके, पटकन स्लॅश. स्लॅश स्लॅश म्हणजे काय? वार किंवा घाव घालून अशी खोल जखम करणे. आलं लक्षात? स्लॅश शब्दाचं वाचन करा, स्लॅश. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत एक सिलेबल झाला. ओके, ही आता सवय तुम्हाला लागली पाहिजे. स्वरापर्यंत आपल्याला एक उच्चार करायचा आहे, एक गट करायचा. स्लॅप. स्लॅप काय झालं इथपर्यंत? स्लॅप कसा झाला? हसाचा उच्चार अर्धा आहे, हलचा उच्चाराला ऍ जोडून घेतलाय. स्लॅप पटकन जायचं. स्लॅप इथपर्यंत काय झाला? स्लॅप. समोर पहा, सीके. सीके सीके आला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे डायग्राफ आहे. सीके एकत्र आला, त्याचा उच्चार क. हे आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचा सराव तुम्ही नक्की केला असेल. चला, सीके एकत्रित उच्चार क. पटकन वाचा. स्लॅक. स्लॅक. स्लॅक म्हणजे काय? मंदी. मंदी. एखाद्या व्यवसायात मंदी आली की लोक म्हणतात सध्या खूप स्लॅक चालू आहे. म्हणजे काय? मंदी चालू आहे. ओके, शब्द वाचा, स्लॅक. ओके, पुढचा शब्द सोपा आहे, त्याच पद्धतीतला आहे. इथपर्यंत एक सिलेबल. स्लॅब. स्लॅब. आता तुम्हाला याची सवय झाली असं, थोडे सारखे सारखे स्ट्रक्चरचे शब्द मी जरा सोबत घेतले आहेत, म्हणजे तुम्हाला त्यातला सारखेपणा लक्षात आला की वाचन करायला सोपं. स्लॅब कसा स्लॅब झाला? SLA. स्लॅब पटकन. स्लॅब. ओके, स्लॅब. पुढे जाऊ. स्लॅंग यांचा उच्चार न. ओके, स्लॅंग. परंतु शेवटचा जो आहे तो आपल्याला पूर्ण तिथं स्टॉप करायचं, थांबायचं. त्यामुळे आधीचे उच्चार थोडे अर्धे अर्धे आल्यासारखे. ओके, स्लॅंग संपला विषय. स्लॅंग. स्लॅंग शब्द काय झाला? स्लॅंग. काय? स्लॅंग शब्द वाचा. स्लॅंग. स्लॅंग म्हणजे काय? अपशब्द वापरणे. अपशब्द वापरणे किंवा शिवीगाळ करणे. अपशब्द वापरणे किंवा शिवीगाळ करणे याला म्हणतात स्लॅंग. शब्द वाचा, स्लॅंग. ओके, पुढचा शब्द वाचायला सोपा. इथपर्यंत एक गट. सलग उच्चार. फ्लॅग. फ्लॅग कसा तयार झाला सांगायची गरज. फ ल ऍ, परंतु ते एकमेकाला जोडून घेतलेले आहेत क्रमाने. फ्लॅग. फ्लॅग काय झालं इथपर्यंत? फ्लॅग. पुढे SH. श. फ्लॅश. फ्लॅश शब्द काय झाला? फ्लॅश. फ्लॅश म्हणजे काय? अचानक चमकणे. अचानक चमकणे म्हणजे काय? फ्लॅश. फ्लॅश. फ्लॅश म्हणजे अचानक चमक. शब्द वाचन करा, फ्लॅश. चला, पुढचा शब्द वाचायला सोपा, लक्ष द्या. स्वरापर्यंत आपण आलो, एक सिलेबल झाला. चला, ग आलं हा ऍ, परंतु आता ही पद्धत नाही. पटकन. ग्लॅ. ग्लॅ काय झालं इथपर्यंत? ग्लॅ. ओके, पुढे जाऊ. ग्लॅन. जसं जसं अक्षर येत तसं तसं त्याचा उच्चार करत जायचा. ग्लँड. संपला शब्द. ग्लँड. 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 ग्लँड म्हणजे काय? ग्रंथी. आपल्या शरीरात अनेक ग्रंथी असतात, त्याला ग्लँड असं म्हणतात. शब्द वाचा, ग्लँड. ओके, पुढचा शब्द सोपा आहे, तुम्ही हा शब्द भरपूर वेळा ऐकला असेल. चला, स्वरापर्यंत आपण सरळ आलो, त्यांचा एकत्र उच्चार. स्टॅ. स्टॅ. हा स हा ट, परंतु एकत्र स्ट. ओके, स्टॅ काय झालं इथपर्यंत? स्टॅ. कसा आला? हा स अर्धाच, हा ट पूर्ण आणि हा डायरेक्ट वरती घेऊन टाकला. ओके, स्टॅ. स्टँड. स्टँड. संपला शब्द. स्टँड. स्टँड शब्दाचं वाचन करा, स्टँड. ओके, स्टँड म्हणजे उभा राहणे. माहिती आहे, तुम्ही बराच वेळा शब्द ऐकला असेल. स्टँड म्हणजे उभा राहणे. शब्द वाचा, स्टँड. चला, पुढचा शब्द सोपा, त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करू. ओके, स्वरापर्यंत आपण आलो, एक गट केला, त्याच पद्धती आहे. स्टॅ.
स्टॅम्प. काय झाले पर्यंत स्टॅम्प. स्टॅम्प क्रमाने पुढे जाऊ. स्टॅम्प मग कारण यम आला. स्टॅम्प संपला. स्टॅम्प शब्द वाचा पटकन. स्टॅम्प शब्द काय झाला स्टॅम्प. स्टॅम्प म्हणजे काय शिक्का जो असतो शिक्का. शिक्का त्याला इंग्रजीत म्हणतात स्टॅम्प. शब्द वाचा स्टॅम्प. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीचा आहे सोपा आहे. स्वरापर्यंत आलो आपण. एक सिलेबल झाला म्हणजे एक गट झाला. ओके चला स्टॅम्प तो तसाच आहे. स्टॅम्प. ओके स्टॅक कसा झाला स्टॅम्प. स्टॅम्प इथपर्यंत काय झाला तो स्टॅम्प. पुढे जाऊ यस यच श. यस यच चा उच्चार श. हे आता तुम्हाला माहिती झाले. पटकन वाचूया. स्टॅश. स्टॅश शब्दाचं वाचन स्टॅश. स्टॅश म्हणजे काय लपवून ठेवणे. लपवून ठेवणे म्हणजे स्टॅश. शब्द वाचा स्टॅश. ओके पुढचा शब्द एकदम सोपा. लक्ष द्या. स्वरापर्यंत एक सिलेबल झाला. एक गट आपण केला. चला उच्चार करायचा प्रयत्न करू. असं परंतु असा वेगवेगळा आहे कारण नाही एकत्र झालं पाहिजे. ब्लेड. स्मॅक. स्मॅक इथपर्यंत काय झाला हा स्मॅक. कसा स आगा म आणि त्याला काय जोडलाय स्मॅक. स्मॅक पुढे यस यच म्हणजेच श. वाचन करा स्मॅश. स्मॅश शब्दाचं वाचन काय झालं स्मॅश. स्मॅश. ओके पुढचा शब्द स्वरापर्यंत एक सिलेबल एक गट. चला स न आणि आहे परंतु एकत्र झाला. स्नॅप. स्नॅप काय झालं इथपर्यंत स्नॅप. प्रत्येक अक्षराच्या उच्चाराची फोड करून द्यायची गरज आहे का. चला काही विद्यार्थ्यांना. ओके हा स हा न आणि हा ओके स न परंतु आता हे सलग आलेले आहेत. स्वराला चिटकून आधी आले त्यामुळे त्यांना एकत्र केले आपण. असं अर्धा राहिला हा न आणि त्याच्यावर हा स्नॅप. ओके इथपर्यंत स्नॅप. सिके. सिके ज्यावेळेस एकत्र येतो त्याचा उच्चार आहे क. स्नॅक. स्नॅक. स्नॅक म्हणजे काय आपण नाश्ता करतो. नाश्ता. नाश्ता करण्यासाठी जे वापरलं जात आहे की नाही त्याला आपण म्हणतो स्नॅक. शब्द वाचा स्नॅक. ओके पुढचा शब्द एकदम सोपा आहे. चला इथपर्यंत झाला एक सिलेबल एक गट. याचं थोडं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की यस यच सोबत आलेले दिसते. यस यच सोबत आल्यावर काय उच्चार होतो रे श. ओके इथपर्यंत श झाला. या श ला एस वर चिटकून आलाय शॅक. इथपर्यंत काय झालं शॅक. समोर सिके परत डायग्रॅम त्याचा एकत्र उच्चार क. शॅक. शॅक संपला शब्द शॅक. शब्दाचं वाचन शॅक. शॅक म्हणजे काय झोपडी. झोपडी त्याला म्हणतात शॅक. शब्द वाचा शॅक. चला पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत आता 4 अक्षरांचा सिलेबल झालाय. 4 अक्षरांचा गट झालाय. होऊ द्या काही टेन्शन घ्यायचं नाही. क्रमाने उच्चार करत जायचे. क्रमाने जोडत जायचे. लगेच वाचते. चला हा स हा क हा र आणि हा ऍ. चला लिहूनच ना. हा स हा क हा र आणि हा ऍ. आता हे सगळे एकत्र आपल्याला क्रमाने जोडून घ्यायचे. मग हे कसं होणार आहे स अर्धा येईल. हा क ही अर्धा झाला आणि त्याला हा र जोडला स्क्र. इथपर्यंत स्क्र आणि त्याला ऍ जोडून टाकला स्क्रॅप. क्रमाने स्क्रॅप. स्क्रॅप काय झालं इथपर्यंत स्क्रॅप. लक्षात आलं का. पुन्हा पहा स क र आणि ऍ परंतु ब्लेड करत गेलो आपण क्रमाने स्क्रॅप. स्क्रॅप. ओके स्क्रॅप इकडे फक्त प राहिला. ओके स्क्रॅप. शब्दाचं वाचन काय झालं स्क्रॅप. शब्द वाचा स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय भंगार. शब्द वाचा स्क्रॅप.
चला पुढचा शब्द एकदम सोपा. आता तुम्हाला आयडिया आली असेल की कसं पटकन वाचन करायचं. स्वरापर्यंत गेलो आपण. एक गट एक सिलेबल झाला. चला ब्रॅ. ब्रॅ एकदम सोपा आहे. ब्रॅ हा ब्र ऍ जोडून टाकला. ब्रॅ. ओके समोर जाऊ. ब्रँड. आता ब्रँड संपला. ब्रँड शब्द काय झाला? ब्रँड. वाचन करा. ब्रँड. ब्रँड म्हणजे काय? एखादी वस्तू उत्पादन किंवा कंपनी असते का, त्या कंपनीचं जे चिन्ह किंवा शिक्का जो असतो त्याला काय म्हणतात? ब्रँड. आलं लक्षात? ब्रँड. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. एकदम वाचायला सोपा आहे. स्वरापर्यंत आलो आपण. क्रमाने उच्चार करू. ग्रॅब. काय झाला? ग्रॅब. कसा? ग र ऍ. ग्रॅब. ग्रॅब इथपर्यंत काय झालं तो? ग्रॅब. आता क्रमाने पुढे जाऊ. ग्रँड न ग्रँड शेवटी ड. ग्रँड शब्द काय झाला? ग्रँड. ग्रँड शब्द वाचा. ग्रँड. ग्रँड म्हणजे काय? भव्य. भव्य. आलं लक्षात? ग्रँड. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. आपण मागचा जो ग्रँड शब्द वाचला त्याच्यामध्ये शेवटच्या डी च्या ऐवजी फक्त इथं टी आलाय. तुम्हाला लगेच वाचता येईल. चला इथपर्यंत एक सिलेबल झाला. ग्रॅब. क्रमाने उच्चार. ग्रॅब. ग्रॅब. ग्रँड फक्त ट शेवटी आलाय. ग्रँट शब्द काय झाला? ग्रँट. ग्रँट. ग्रँट म्हणजे काय? जे अनुदान वगैरे मिळत असतं त्याला म्हणतात ग्रँट. ग्रँट म्हणजे अनुदान. शब्द वाचा. ग्रँट. ग्रँट. ओके पुढचा शब्द एकदम सोपा. स्वरापर्यंत एक गट झाला म्हणजे एक सिलेबल झाला. चला ट्रॅक. ट्रॅक काय झालं इथपर्यंत? ट्रॅक. समोर जाऊ. ट्रॅक सिके जोडून आलाय. क. ट्रॅक. ट्रॅक शब्द काय झाला? ट्रॅक. ट्रॅक म्हणजे एखादी छोटी वाट किंवा रस्ता जो असतो ना छोटा त्याला आपण ट्रॅक म्हणतो. ट्रॅक. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. एकदम सोपा. स्वरापर्यंत आपण आलो. एक गट गेला. एक सिलेबल म्हणजे पटकन उच्चार सलग उच्चार जो होतो त्याला एक सिलेबल आपण. ट्रॅक काय झाला? ट्रॅक. ट्रॅक. समोर जाऊ. एस एच. एस एच सोबत आलाय रे श. ट्रॅश. ट्रॅश शब्द वाचा. ट्रॅश काय शब्द झाला? ट्रॅश. ट्रॅश म्हणजे काय? कचरा. कचरा जो असतो त्याला काय म्हणतात? ट्रॅश. ट्रॅश. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. एकदम सोपा. काही विद्यार्थ्यांनी लगेच निरीक्षण केलं असेल. मागचा शब्द ट्रॅश होता त्याच्यामध्ये सुरुवात टीने झाली. आता याच्यामध्ये सुरुवात सीने झाली. म्हणजे फक्त एकाच अक्षराचा उच्चार बदलणार आहे. तरी देखील आपण ओके इथपर्यंत झाला एक सिलेबल. चला क्रॅप. क्रॅप काय झालं इथपर्यंत? क्रॅप. समोर जाऊ. एस एच दिसतोय म्हणजे श. संपला. क्रॅश. क्रॅश शब्द वाचन करा. क्रॅश. चला क्रॅश म्हणजे काय? जोरात आपटणे. जोरात आपटणे त्याला म्हणतात क्रॅश. शब्द वाचा. क्रॅश. चला पुढचा शब्द एकदम सोपा आहे. त्याच पद्धतीने एक सिलेबल झाला. चला क्रमाने उच्चार करूया. क्रॅप. 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 आता समोर जाऊ. सी के जोडून आलेले आहेत. डायग्राम क. शब्द वाचन करा. क्रॅक. क्रॅक शब्द काय झाला? क्रॅक. क्रॅक म्हणजे काय? तडकणे किंवा तडा जाणे त्याला आपण म्हणतो क्रॅक. काय शब्द झाला? क्रॅक. पटकन वाचा. क्रॅक. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीचा आहे. एकदम सोपा. इथपर्यंत एक सिलेबल सलग उच्चार. क्रॅक. 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 चला समोर जाऊ.
क्रॅम्प, क्रॅम्प शेवटी प संपला. क्रॅम्प, क्रॅम्प शब्द काय झाला? क्रॅम्प. शब्दाचं वाचन करा. क्रॅम्प. क्रॅम्प म्हणजे काय? आडकाठी आणणे. आडकाठी आणणे म्हणजे क्रॅम्प. किंवा क्रॅम्पचा आणखी एक अर्थ होतो, आपल्या स्नायूंमध्ये जो वात येतो का, स्नायूंमध्ये वात, त्याला सुद्धा म्हणतात क्रॅम्प. शब्द वाचन का? क्रॅम्प. आलं लक्षात? चला पुढचा शब्द एकदम सोपा. स्वरापर्यंत आपण एक सिलेबल तयार केला, एक गट. सलग जोडून उच्चार. प्रॅ, प्रॅ, प्रॅ. आता हे उच्चार कसे आले हे प्रत्येक उच्चारावाईज लिहून द्यायची गरज आहे का? नाही. आता आपण नेक्स्ट स्टेपला गेलो तरी देखील पीचा उच्चार प, हा र अर्धा त्याला जोडून प्र आणि हा एल असा प्रॅ. ओके, प्रॅ, प्रॅ. ओके, चला समोर जाऊ. प्रॅन न आलाय, प्रँक शेवटी क आलाय, संपला विषय. प्रँक शब्द काय झाला? प्रँक. वाचन करा. प्रँक. प्रँक म्हणजे काय रे? खोडी. खोडी करतात ना आपण, एकमेकाच्या खोड्या काढतो, त्याला काय म्हणतात? प्रँक. शब्द वाचा. प्रँक. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. स्वरापर्यंत आपण एक सिलेबल करून घेतला, सलग करून घेतला, एक गट करून घेतला. आता याच्यात निरीक्षण केलं तर तुम्ही स्वराच्या आधी 1 2 3 तीन अक्षर दिसतात. या तिन्ही अक्षर क्रमाने एकमेकाला जोडून आणि शेवटी याला जोडून घ्यायचा, एकत्र उच्चार करून टाकायचा. आलं वाचतं तुम्हाला. चला, स आहे, प आहे, ल आहे. मग कसं तयार झालं पहा. लक्षात घ्या, आपण क्रमाने उच्चार जोडत जाऊ. कसं तयार होतं पहा. यस, यसचा उच्चार असं, परंतु हा अर्धा, कारण हा जोडत जोडत जायचा. पी, पीचा उच्चार प, हा सुद्धा अर्धाच घेतला. ल हा पूर्ण घेतला का? कारण याच्यानंतर डायरेक्ट आता स्वर आहे, ए आहे, आणि तो ए याला जोडून टाकला. काय झालं इथपर्यंत? स्प्लॅ, स्प्लॅ, स्प्लॅ. समोर जाऊ. यस यच म्हणजेच श. पटकन वाचा. स्प्लॅश, स्प्लॅश. शब्द काय झाला? स्प्लॅश, स्प्लॅश. स्प्लॅश म्हणजे काय? पाण्याचे मोठे तुषार जे असतात, पाण्याचे मोठे तुषार या अंगावर उडतात, त्याला म्हणतात स्प्लॅश. स्प्लॅश. शब्द वाचा. स्प्लॅश. ओके, पुढचा शब्द सोपा आहे त्याच पद्धतीतला. स्वरापर्यंत आपण आलो, एक गट, त्याचा सलग उच्चार आपल्याला घ्यायचा आहे. पहा, इथं सुद्धा त्याच पद्धतीने स्वराच्या आधी 1 2 3 तीन अक्षर आले. हे तिन्ही अक्षर क्रमाने एकमेकाला जोडत जा आणि शेवटी ला ते जोडून टाका. इतका सोपा उच्चार आहे. चला, स आहे, क आहे, र आहे. स्क्रॅप. काय झालं इथपर्यंत? स्क्रॅप. कसा? क्रमाने बघा. ओके, स्क्रॅप. हा स, क, र आणि हा ऍ, परंतु क्रमाने एकमेकाला जोडून घेतले, ब्लेंड करून घेतले. स्क्रॅप, स्क्रॅप. चला आता पुढे जाऊ. आता लक्ष द्या रे. लेक्चर क्रमांक 3 मध्ये आपण शिकलो होतो की ज्या वेळेस हे 3 मित्र एकत्र येतात ह्या क्रमाने, त्यावेळेस ते वेगळाच आवाज काढतात. TCH. आठवतंय? TCH, TCH. पहा, ज्यांनी वाचनाचा सराव केला आहे, नियमित अभ्यास केलाय, त्यांना लगेच आठवल की TCH या क्रमाने ज्यावेळेस एकत्र येतात त्या तिघांचा मिळून एकच उच्चार आहे, च, च. ओके. स्क्रॅच, स्क्रॅच. काय शब्द झाला? स्क्रॅच. स्क्रॅच म्हणजे काय? ओरखडा किंवा ओरखडणे. याला म्हणतात स्क्रॅच. शब्द वाचा. स्क्रॅच. थोडा मोठा शब्द आहे, परंतु तुम्ही त्या वाचण्याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला ती आयडिया लक्षात आली ना, कशा क्रमाने कशा पद्धतीने पुढे पुढे उच्चार करत जायचा आहे, की तुम्ही याच्यापेक्षा मोठे शब्द वाचायला लागणार. शब्द वाचा. स्क्रॅच.
चला पुढचा शब्द एकदम सोपा आहे, त्याच पद्धतीतला. स्वरापर्यंत आलो आपण. ओके, चला एकत्रित उच्चार सलग क्रमाने. ब्रॅ. काय झालं इथपर्यंत? ब्रॅ. ओके, चला समजलो. ब्रॅ न अर्धा दिसतोय. आणि शेवटी पहा CH हे जोडून आले आहे. डायग्रॅम आपण शिकलो आहे लेक्चर क्रमांक 1 मध्ये. CH ज्यावेळेस जोडून येतो, एकत्र येतो, त्याचा उच्चार च. आणि मागच्या शब्दात पाहिलं TCH हा जरी आला तरी च. इतकं सोपं आहे. CH किंवा TCH च. चला याचा उच्चार काय झाला? च. क्रमाने वाच. ब्रँच. ब्रँच शब्द काय झाला? ब्रँच. आलं लक्षात? वाचन करा. ब्रँच. ब्रँच म्हणजे काय? फांदी. झाडाची जी फांदी असते त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ब्रँच. किंवा याचा आणखी एक अर्थ होतो शाखा. शाखा म्हणजे पहा एखादं दुकान असतं आणि दुसऱ्या ठिकाणी परत त्या दुकानदारांनी नवीन दुकान टाकलं, तर तो काय म्हणतो? आमची ब्रँच तिकडं पण आहे, म्हणजे शाखा. आलं लक्षात? ब्रँच. ब्रँच म्हणजे फांदी किंवा शाखा. चला पुढचा शब्द एकदम वाचायला सोपा आहे, क्रमाने वाचन करा, पटकन येणार आहे. चला ओके, स्वरापर्यंत एक गट केला म्हणजे एक सिलेबल तयार. हा एक सिलेबल आणि राहिलेला एक सिलेबल. इतकं सोपं आहे, 2 सिलेबल आहेत. चला क्रमाने. स्नॅ. स न ऍ जोडून घेतले. स्नॅ. हा स अर्धा, हा न पूर्ण आणि हा ऍ त्याच्यावर, म्हणजे स्नॅ. स्नॅ. काय झालं इथपर्यंत? स्नॅ. TCH आले तिघ परत एकत्र क्रमाने आले. TCH चा उच्चार च. TCH चा उच्चार च. चला पटकन जाऊ. स्नॅच. स्नॅच. काय उच्चार झाला? स्नॅच. स्नॅच. चला शब्द पटकन वाचा. स्नॅच. स्नॅच म्हणजे काय? हिसकावून घेणे. हिसकावून घेणे म्हणजे स्नॅच. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा. स्नॅच. चला पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत आपण आलो एकत्र. चला क्रमाने जाऊ. ट्रॅप. ट्रॅप कसा झाला? ट र ऍ परंतु एकत्र आहे. ट्रॅप. ट्रॅप इथपर्यंत काय झाला? ट्रॅप. चला समोर जाऊ. ट्रॅम्प. यम आहे म्हणजे मग. ट्रॅम्प. संपला शब्द, वाचनच संपलं. ट्रॅम्प. ट्रॅम्प शब्द वाचा. काय झालं? ट्रॅम्प. ट्रॅम्प म्हणजे काय? भटक्या. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रॅम्प. शब्द वाचन करा. ट्रॅम्प. चला पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करूया. एक सिलेबल झाला, एक गट झाला. चला आता याच्यामध्ये थोडं निरीक्षण करायला शिका. TH. TH हा एकत्र आलेला आहे. डायग्रॅम. TH चे आपण बरेचसे उच्चार शिकलो होतो. कधी तो द होतो, कधी तो थ होतो. आलं लक्षात? चला आता या शब्दामध्ये TH चा एकत्रित उच्चार होणार आहे थ. काय झाला? TH चा उच्चार थ. आणि या थ च्या पुढे या जोडून घ्या. थॅ. काय झालं इथपर्यंत? थॅ. ओके चला पुढे जाऊ. थॅन. चला न आला क्रमाने. थँक. संपला शब्द. थँक. थँक शब्द वाचा. थँक. थँक म्हणजे काय? आपण आभार मानतो किंवा धन्यवाद देतो आहे का नाही, त्यावेळेस आपण म्हणतो थँक्यू. त्यामधील हा थँक आणि पुढे आपण त्याला यू जोडून घेतो आहे का नाही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तुमचे आभार. थँक यू. शब्द वाचा. थँक. थँक. ओके मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ए चा उच्चार ऍ असे असणारे मोठे शब्द, थोडेसे मोठे ज्याच्यामध्ये 5 अक्षर किंवा 6 अक्षर आहेत, असे शब्द वाचायचा प्रयत्न केला. आणि त्या शब्दाचं वाचन कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही समजावून घेतलं. पहा आजच्या भागामध्ये जेवढ्या शब्दांचं आपण वाचन केलं ते इथं PDF स्वरूपात त्यांची इमेज दिलेली आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा
आणि तुम्ही जी वही केली आहे त्यामध्ये हे सगळे शब्द लिहून काढा आणि याच्या वाचनाचा सराव करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एचा उच्चार ऍ असे असणारे थोडेसे मोठे शब्द म्हणजे 5 अक्षराचे असतील, 6 अक्षराचे असतील असे शब्द वाचण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीने वाचन करायचं याची पद्धत लक्षात घेतली. क्रमाने कसा उच्चार करत जायचा, उच्चार एकमेकांना जोडत जोडत कसं पुढे जायचं आणि शब्द कसा वाचायचा हे तुम्ही आजच्या भागात शिकले. बरेचसे विद्यार्थी जे डायरेक्ट हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना हे लगेच समजणार नाही, खूप अवघड वाटायला लागेल. परंतु तसं नाही. तुम्ही ज्यावेळी क्रमाने व्हिडिओ पुढे पाहत जाल त्यावेळेस तुम्हाला हे एकदम सोपं वाटणार आहे. म्हणजे पहा, समजा पहिलीचा वर्ग आहे आणि लगेच तुम्हाला 2 अंकी हातच्याची बेरीज दिली तर तुम्हाला लगेच ते कळणार नाही, काहीतरी वेगळंच वाटेल. परंतु तुम्ही जर क्रमाने केलं, आधी अंक शिकले, संख्या शिकले, नंतर 1 अंकीची बेरीज शिकले, मग 2 अंकीची, मग हातच्याची, असं क्रमाने पुढे गेलं की तुम्हाला ते काय अवघड वाटणार नाही. तसं आजचं लेक्चर जे विद्यार्थी डायरेक्ट पाहत आहेत त्यांना थोडं अवघड जाईल. मग त्यांच्यासाठी काय सूचना आहे? लेक्चर क्रमांक 1, 2, 3, 4 आणि मग आजचं हे क्रमाने पहा, त्याचा सराव करा, त्याचा थोडा अभ्यास करा, म्हणजे आजचं लेक्चर तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्ही इंग्रजीचे शब्द पटपट पटपट वाचायला शिकता. चला आजच्या भागात इथेच थांबू. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की तुमचे जे मित्र आहेत किंवा त्यांचे पालक आहेत, शिक्षक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, ज्यांना किंवा ज्यांच्या मुलांना इंग्रजी वाचनामध्ये परफेक्ट व्हायचं आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि सर्वांना इंग्रजी वाचनाच्या या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, म्हणजेच स्टे हॅपी, स्टे हेल्दी.